ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण ना डब्यासाठी, जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी अतिशय झटपट अशा काही रेसिपी पाहणार आहोत। या रेसिपी जर तुम्ही एकदा केले ना तर नक्कीच सांगते आठवड्यातून 2 ते 3 वेळा कराल। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्या रेसिपी अगदी सोप्या आहेत। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुरमुरे घेतले आहे, तुम्ही त्याला लायासुद्धा म्हणू शकता। आता मुरमुरे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अगदी थोडंसं इथे मी जिरं घालून घेतलं आहे आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी बघा इथे एकदमसुद्धा टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून अगदी आपल्याला या पद्धतीने हे हलवून घ्यायचं आहे। तुम्ही या सगळ्या रेसिपी पाहिल्या ना तर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटणार आहे आणि यातली एकही रेसिपी मला माहिती आहे तुमच्यासाठी नवीन असणार आहे। इतक्या जास्त अप्रतिम ह्या रेसिपी तयार होतात। आता इथे बघा बॅटर आपलं जे आहे ना ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। मुलांच्या डब्यासाठी कधी कधी काय बनवायचं सुचत नसेल किंवा भाजी चपाती खाऊनसुद्धा मुले कंटाळतात, तर या काही रेसिपी ना तुम्ही नक्कीच त्यांना देऊ शकता। आपली जी शेवटची रेसिपी आहे ना ती तर अगदी अप्रतिम आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता जे आपण बेसनचं बॅटर करून घेतलं होतं ना ते इथे बघा मी लायांमध्ये म्हणजेच मुरमुऱ्यांमध्ये ओतून घेतलं आहे। मुरमुऱ्यांमध्ये हे बेसन ओतल्यानंतर ना आपल्याला अगदी छान असंही हलवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता अगदी छान असंही मी फेटून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा कांदा बारीक असा कट करून घालायचा आहे। तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या इथे तुम्ही वापरू शकता, पण मी फक्त बघा इथे काही बेसिकच भाज्यांचा वापर केलेला आहे। अगदी थोडासा कांदा, एखादी हिरवी मिरची, थोडासा कोबी होता माझ्याकडे म्हणून तो सुद्धा इथे मी घातला आहे। तुमच्याकडे असेल तर घाला किंवा स्किप केला तरी चालेल, किंवा गाजर, बीट, शिमला मिरची अजून इतर तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता। कोथिंबीर घालून घेतली आहे आणि अगदी छान असं हे बॅटर मिक्स करून घेतलं आहे। इथे पाहू शकता बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अगदी व्यवस्थित आहे, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा नाही। आता यामध्ये मी 1 चमचा गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल तर ते घाला, तांदळाचं पीठ असेल तर ते घाला, तुम्ही कोणत्याही पिठाचा यामध्ये वापर करू शकता। आता पीठ घातल्यानंतर पुन्हा हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। तर बघा 1 चमचा गव्हाचं पीठ घातल्यानंतर इथे मला जे बॅटर आहे ना ते थोडं घट्ट वाटतं, त्यामुळे यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। ही रेसिपी ना करायला अगदी झटपट आहे। फक्त तुम्हाला मुरमुरे घ्यायचे आहे, त्यामध्ये बेसन पिठाचं जे मिक्सचर आहे ते ओतायचं आहे, काही भाज्या टाकायच्या आहेत, 1 चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि बॅटर आपलं तयार आहे। अशा पद्धतीचा नाश्ता किंवा डब्यासाठी जर हा पदार्थ तुम्ही मुलांना दिला ना तर नक्कीच ते आवडीने खातील आणि अगदी झटपटसुद्धा बनवून तयार होईल। आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे। पॅनला इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे। तुमच्याकडे जर तूप असेल तर त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता। आता बघा यावरती आपल्याला 2 चमचे हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। हा अगदी पौष्टिक असा चिला म्हणू शकता किंवा धिरडं वगैरे म्हणू शकता तुम्ही याला। अगदी पौष्टिक असं हे धिरडं तयार होतो आणि खायला ना अगदी अप्रतिम लागतं। आपण यामध्ये जे मुरमुरे घातले आहेत ना त्यामुळे याची जी टेस्ट आहे ना ती अगदी छान लागते आणि मुरमुऱ्यांमुळे सॉफ्टसुद्धा होतो हा डोसा। आता झाकण ठेवून आपल्याला याला फक्त 2 मिनटासाठी वाफ काढायची आहे। तर इथे बघा 2 मिनटं पण नाही, इथे मी 1च मिनटासाठी याला वाफ काढून घेतली आहे आणि 1 मिनटामध्ये ना अगदी छान असा हा खालच्या साईडने खरपूस रंग येतोपर्यंत मी भाजून घेतला आहे। अगदी झटपट ही धिरडी तयार होतात। तुम्ही याला धिरडं म्हणा, उत्तप्पा म्हणा, डोसा म्हणा किंवा मग चिला वगैरे सुद्धा म्हणू शकता। तुम्हाला जे नाव आवडेल ना ते याला नाव तुम्ही देऊ शकता। आता बघा दोन्ही साईडने छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा तुम्ही झाकण ठेवून भाजून घेऊ शकता किंवा झाकण नाही ठेवलं ना अगदी तसंच भाजलं ना तरीसुद्धा चालेल। आता इथे बघा दोन्ही साईडने अगदी छान असं मी भाजून घेतलेलं आहे। हे ना तुम्ही मुलांना टोमॅटो केचपसोबतसुद्धा देऊ शकता डब्यामध्ये, किंवा एखाद्या चटणीसोबत किंवा नुसतं खायला चहाबरोबरसुद्धा ना अगदी अप्रतिम लागतं आणि बनवायलासुद्धा फारसा काही वेळ लागत नाही। घरामध्ये जे काही साहित्य असेल ना त्यामध्येच बनवून तयार होतं। घरामध्ये खूपदा कधी मुरमुरे वगैरे असेच पडून असतात आणि त्याचा वापरसुद्धा होत नाही, पण अशा पद्धतीचा जर तुम्ही नाश्ता केला ना तर ते मुरमुरे संपतीलसुद्धा आणि अगदी पौष्टिक हा पदार्थ तयारसुद्धा होतो। आता बघा अशाच पद्धतीने दुसरासुद्धा जो चिला आहे ना तो मी करून घेते। जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे बघा आता आपली पहिली जी रेसिपी आहे ना ती तयार झालेली आहे।
अगदी सॉफ्ट असा हा चिला तयार झालेला आहे. कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत तुम्ही हा खाऊ शकता किंवा चहामध्ये बुडूनसुद्धा हा चिला अगदी अप्रतिम लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. सगळ्याच रेसिपीना इथे मी थोड्याशा झटपट सांगते, म्हणजे व्हिडिओ जो आहे ना तो खूप जास्त मोठा होणार नाही. आता दुसऱ्या रेसिपीसाठी आपल्याला बघा हिरवी मिरची, लसूण, जिरं हे वाटून घ्यायचं आहे. अगदी भरभरीत वाटलेलं आहे. खूप जास्त असं मोठं मी ठेवलं नाही किंवा खूप जास्त बारीकसुद्धा केलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता. आता एक बाऊल घेतला आहे. बाऊलमध्ये बाजरीचं पीठ घेतलं आहे. खूपदा मुलं बाजरीची भाकर खात नाही, त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता आणि डब्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. आता बघा, बाजरीच्या पिठामध्ये मी उकडलेला एक बटाटा घातला आहे. लहान आकाराचा बटाटा होता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचा बटाटा घातला ना तरी चालेल. यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घातला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि इथे मी तिखटासाठी ना हिरवी मिरची आणि जिरा, आपण जे सुरुवातीला लसूण वगैरे वाटून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटसुद्धा घालू शकता, पण हिरवी मिरची, लसूण, जिरं हे वाटल्यानंतर ना याला जी टेस्ट येते ना ती अप्रतिम येते. आता यामध्ये 2 चमचे बेसनपीठ घातलं आहे. 2 ते 3 चमचे लहान लहान मी पांढरे तीळ घातले आहे. पांढरे तीळ आवर्जून घाला, कारण की पांढऱ्या तिळामुळे सुद्धा अगदी भन्नाट अशी टेस्ट येते याला. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मी धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं जिन्नस आपल्याला अगदी छान असं मिसळून घ्यायचं आहे. शक्यतो चमच्याने न मिसळताना अगदी अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्या, म्हणजे अगदी व्यवस्थित असं हे मिक्स होतं आणि अगदी एकजीव होतं हे बॅटर अगदी छान असं. तर बघा, हा सुद्धा पदार्थ ना करायला खूप जास्त सोपा आहे. घरामध्ये आपल्याकडे बाजरीचं पीठ तर अवेलेबल असतं आणि जर तुमच्याकडे कोणत्या भाज्या वगैरे अवेलेबल असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. मुलांना जर तुम्ही बाजरीची भाकर डब्यामध्ये दिली ना तर मुलं अजिबातच खात नाही, पण असा हा बाजरीचा पदार्थ तुम्ही जर त्यांना दिला ना तर नक्कीच ते डबा संपून आणतील आणि पुन्हा घरी आल्यावर तोच पदार्थ आहे का हे सुद्धा विचारतील. इतका जास्त अप्रतिम आणि भन्नाट हा पदार्थ तयार होतो. आता बघा, हे जे पीठ आहे ना ते अगदी छान असं मी मिक्स करून घेतलं आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त आपल्याला हे पीठ घट्टसुद्धा ठेवायचं नाही. आता हे आपल्याला हातावरतीच अगदी या पद्धतीने थापून घ्यायचं आहे. जर हाताला थोडंफार चिटकत असेल तर तुम्ही हाताला पाणी वगैरे लावू शकता किंवा मग अगदी अशा पद्धतीने जितकं तुम्हाला हे पातळ थापता येईल ना अगदी तितकं तुम्हाला हे पातळ थापून घ्यायचं आहे. तरी ते बघा, एका प्लेटमध्ये ना 4 ते 5 मी अशा पद्धतीने थापून घेतलेले आहेत. आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे. पॅनला अगदी थोडं तूप लावून घेतलं आहे आणि हे जे आपण पॅनकेक किंवा तुम्ही ह्याला तुमच्या आवडीने सुद्धा नाव देऊ शकता, आता ते आपण यावरती टाकून घेतलं आहे. वरनं छान दिसण्यासाठी मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि काळे तीळ घातलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर घाला, पण असे चिली फ्लेक्स किंवा काळे तीळ घातल्यामुळे ना हे दिसायला अजून जास्त सुरेख दिसतं. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला याला 1 ते 1.5 मिनटासाठी फक्त वाफ द्यायची आहे. बाजरीचं पीठ आहे त्यामुळे थोडासा उशीर लागू शकतो शिजायला, पण खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता बघा, 1 ते 1.5 मिनटानंतर झाकण इथे मी काढून घेतलं आहे आणि वरच्या साईडने सुद्धा थोडंसं ब्रशने इथे मी तूप लावून घेतलं आहे. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर बटर किंवा तेलाचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. तर बघा, इथे मुलांना कळणारसुद्धा नाही की हा पदार्थ तुम्ही बाजरीच्या पिठापासून बनवलेला आहे. आणि जर मुलं काही भाज्या खात नसतील ना तर यामध्ये तुम्ही त्या भाज्या ॲडसुद्धा करू शकता. त्यामुळे हा पदार्थ मुलं अजून जास्त आवडीने खातील आणि ते टेस्टलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात. आता दोन्ही साईडने छान आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. पुन्हा एका साईडने मी झाकण ठेवून 1 मिनटासाठी याला वाफ काढून घेतला आहे, कारण की हे बाजरीचं पीठ आहे त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागू शकतो. आता बघा, दोन्ही साईडने छान खरपूस होईस्तोपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे. जर लहान लहान मुलं असतील म्हणजे 3 ते 4 वर्षाची तर त्यांच्यासाठी सुद्धा अगदी उत्तम असा हा पर्याय आहे. टिफिनमध्ये देण्यासाठी ना अगदी भन्नाट पदार्थ आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. आता हे अजून छान दिसण्यासाठी मी यावरती थोडंसं चीज किसणार आहे. मुलांना शक्यतो पिझ्झा वगैरे अशा गोष्टी आवडतात, तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीचे पदार्थ देऊन त्यावरती चीज किसलं ना तर पिझ्झा म्हणून हा पदार्थ ते अगदी मिनिटामध्ये संपवतील. तर बघा, अगदी थोडं थोडं यावरती मी चीज किसून घेते. 2 ते 3 ह्याच्यावरती चीज किसलेलं आहे आणि बाकीचं जे एक आहे ना ते तसंच ठेवलेलं आहे मी. चीज किसल्यानंतर पुन्हा हलकीशी आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. आणि बघा, हे भन्नाट असे बाजरीच्या पिठाचे पिझ्झा बाईट्स आपले तयार झालेले आहेत. तुम्ही याला नाव काय द्याल ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा सांगा. आता बघा आपला जो पदार्थ आहे ना तो दिसायला इतका जास्त सुरेख दिसतोय ना की मुलंसुद्धा डब्यामध्ये दिले ना तर अजिबातच डब्बा मागे आणणार नाही, उलट डब्बा संपूर्णच आणतील. पाहू शकता इथे मी माझ्या मुलीच्या डब्यामध्ये हा पदार्थ दिलता आणि तिलासुद्धा तो खूप जास्त आवडला होता. तर आता चला आपली जी तिसरी रेसिपी आहे ना त्याच्याकडे वळूया. तिसरी रेसिपीसुद्धा खूप जास्त अप्रतिम आहे कारण की घरातल्या साहित्यामध्येच तयार होते. आता इथे आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. पोहे इथे आपल्याला स्वच्छ असे 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुण्याच्या अगोदर ना निसून घ्या कारण की पोह्यामध्ये बऱ्याचदा कचरा वगैरे असतो. त्यामुळे सुरुवातीला पोहे निसून घ्या आणि नंतरनं 1 ते 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्या. पोहे धुवून घेतल्यानंतर हे पोहे मी छान असे जास्त पाणी घालून भिजवून घेतले आहेत. बघा अगदी मऊसूत असे हे पोहे भिजलेले आहेत. आपण नेहमी पोहे भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी बारीक असा कट करून घेतलेला कांदा घातला आहे, टोमॅटो घातला आहे बारीक असा कट करून, भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. आता यामध्ये सुद्धा जर तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील ना त्या भाज्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. कढीपत्ता घालून घेतला आहे. 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. पांढरे तीळ घातला आहे 1 चमचा. आणि यामध्ये आता मी 1 ते 2 चमचे बारीक रवा घालणार आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. बाइंडिंगसाठी इथे मी 1 चमचा बेसन पीठ वापरलेलं आहे. बेसन पीठाऐवजी तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ वापरलं ना तरी चालेल. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे जे मिक्सचर आहे ना ते आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे. तर बघा हातानेच अगदी छान असं हे मळून घ्यायचं आहे. चमच्याने वगैरे न मिक्स करता अगदी या पद्धतीने हाताने मिक्स करा. आता जे आपलं बॅटर आहे ना ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे बॅटर अगदी आपलं कशा पद्धतीने तयार झालेलं आहे ते. आता बॅटर तर तयार झालेलं आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवूया. पॅन तापलं की त्याला अगदी थोडंसं मी तूप लावून घेतलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता. आता यावरती आपल्याला हे 1 ते 2 चमचे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे थापून घ्यायचं आहे. तर बघा अगदी पोह्याचा हा पौष्टिक पदार्थ तयार होतो. यामध्ये सुद्धा तुम्ही गाजर, बीट, सिमला मिरची, वाटाणा मॅश करून घालू शकता, बटाटा मॅश करून घालू शकता. ज्या मुलं भाज्या खात नाही ना त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे आणि मुलांना हा पदार्थ आवडीने खातील. जर तुम्ही त्यांना त्याच्यासोबत सॉस वगैरे दिला ना डब्याला तर अगदी आरामात हा डब्बा फिनिश करून येतील ते. आता खालच्या साईडने ना छान असं शेकून घेतलेलं आहे मी. बघा दोन्ही साईडने छान गोल्डन रंग येतोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हा पोह्याचा नाश्ता आहे त्यामुळे शिजायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनटामध्ये आपलं जे धिरडं आहे किंवा तुम्ही पॅनकेक, तिखट पॅनकेक याला म्हणू शकता ते तयार होतं. आता बघा अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा मी करू घेते. तुम्ही हे लहान मोठे कोणत्याही आकारामध्ये करू शकता. जर तुम्हाला अशा पद्धतीने तव्यामध्ये वगैरे करायचं नसेल ना तर तुम्ही आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून त्यामध्ये 1-1, 2-2 चमचे हे बॅटर ओतू शकता आणि त्यामध्ये सुद्धा अगदी भन्नाट असा हा पदार्थ तयार होतो. आता बघा हा सुद्धा जो पॅनकेक आहे ना तुम्ही दोन्ही साईडने छान असा आता शेकून घेते. यालासुद्धा अगदी सुरेख असा रंग आलेला आहे पाहू शकता. थंड झाले ना तरीसुद्धा खूप जास्त सॉफ्ट ठरतात आणि खायला अगदी अप्रतिम लागतात. इथे मी हा पॅनकेक ना दह्यासोबत सर्व केलेला आहे. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर किंवा नुसतं खाल्लं ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतो. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता आपला हा सुद्धा पदार्थ तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपली जी लाची आणि चौथी रेसिपी आहे ना ती पाहून घेऊया. ही रेसिपी इतकी जास्त पौष्टिक आहे ना की मुलं तुमच्याकडून ना मागून मागून खातील. शक्यतो मुलांना मुरमुरे दिले ना तर मुलं खात नाही कारण की ते खूप जास्त अळणी लागतात किंवा मग त्याला खूप जास्त अशी काही टेस्ट नसते. पण जर मुलांना हा नाश्ता तुम्ही दिला ना तर ते अगदी आवडीने खातील. इथे आपल्याला 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत आणि 2 अंडी घ्यायची आहेत. अंड्याचं प्रमाण किंवा मुरमुऱ्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण 1 वाटी मुरमुऱ्याला इथे बघा मी 2 अंडी घेतलेली आहे. दोन्ही अंडी आपल्याला फोडून घ्यायची आहेत आणि अगदी या पद्धतीने मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायची आहेत. तर इथे पाहू शकता दोन्ही अंडी मी मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेतलेली आहे. आता अंडी आणि मुरमुरे आपल्याला अगदी छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा चमच्यानेच हे इथे मी छान असं फेटून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यामध्ये बघा मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे
आणि यामध्ये आता काही सुके मसाले घालून घेऊया. सुके मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे आणि पुन्हा छान असं हे आता फेटून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटऐवजी यामध्ये मिरच्यासुद्धा तुम्ही कट करून घालू शकता. पण लहान मुलांसाठी करत असाल तर मिरचीचा वापर न करता लाल तिखटाचाच वापर करा, म्हणजे मुलांनासुद्धा काढायला अगदी सोपं जाईल. आता गॅसवरती तवा तापत ठेवला आहे. तव्याला इथे बघा मी एका सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे. अगदी सगळीकडून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे बॅटर करून घेतलं होतं ना ते बघा अगदी या पद्धतीने आपल्याला ओतून घ्यायचं आहे. हा नाश्ता ना अगदी पोटभरीचा सुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. मुलांना जर काहीतरी खाऊ वाटलं किंवा जर झटपट काहीतरी मुलांसाठी बनवायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ त्यांना बनवून देऊ शकता. अगदी 5 मिनिटाच्या आत हा पदार्थ तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. आता बघा झाकण ठेवून एका साईडने आपण हा भाजून घेऊया. अगदी छान असं हे फुललंसुद्धा होतं, तुम्ही पाहू शकता. दोन्ही साईडने छान रंग बदलस तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनटं लागू शकतात हा पराठा होण्यासाठी, खूप जास्तसुद्धा वेळ लागत नाही. तुम्ही याला पराठा म्हणू शकता किंवा मग मुरमुऱ्यांचं आणि अंड्याचं ऑमलेटसुद्धा म्हणू शकता. इथे बघा अगदी आपलं हे छान असं मऊसूत ऑमलेट तयार झालेलं आहे. मुलांना तुम्ही नुसतं असं रोल करून खायला दिलं ना तरीसुद्धा मुले अगदी आवडीने खातील किंवा एखाद्या टोमॅटो केचपसोबत तुम्ही दिलं ना त्यांना तरीसुद्धा ते आवडीने खातील. डब्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. जर घाई गडबडीमध्ये काहीतरी झटपट बनवायचं असेल पण पौष्टिक करायचं असेल ना तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे नक्कीच एकदा बनवून पहा. तर बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही ऑमलेट तयार झालेले आहेत. तर आजच्या या सगळ्याच रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.